मर्यादेपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाल्यामुळं इथून पुढे येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्याला जॉईन करून घेता येत नाही. ह्याच्यातले जर काही विद्यार्थी लेफ्ट झाले तर जे वेटिंगवरती आहेत त्यांना संधी मिळेल. आणि परत एक वेळ मी विद्यार्थ्यांची माफी मागतो, कारण विद्यार्थ्यांची संख्या जास्तीची आहे, त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला 100पेक्षा जास्तीचे विद्यार्थी जॉईन करून घेता आले नाहीत. पण ह्याचं कार्यक्रमाचं आपण रेकॉर्डिंग करतो आहोत, त्यामुळं टेलिग्राम ग्रुपवरती आपल्या महाविद्यालयाच्या यथा अवकाश हा जो कार्यक्रम आहे तो अपलोड करण्यात येईल. आवाज क्लिअर नाही सर, आवाज क्लिअर. सगळ्यांना आवाज माझा क्लिअर येतोय? ओके, धन्यवाद. सगळ्या विद्यार्थी मित्रांना सूचना आहे, त्यांनी कृपया आपले ऑडिओ आणि जे व्हिडिओ आहे तो बंद करायचा आहे, जेणेकरून कार्यक्रमाचा तुम्हाला उपभोग चांगल्या पद्धतीने घेता येईल. फुले सर आणि डॉक्टर सतीश चालू करूया कार्यक्रमाला. ठीक आहे, ठीक आहे. ओके, धन्यवाद. आहे माझा क्लिअर? शिंदे सर चालू करा. नमस्कार विद्यार्थी व शिक्षक, मी प्राध्यापक दीक्षित. आजच्या कार्यक्रमाचा निवेदन आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज स्टुडंट वेलफेअर व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनार ऑन स्ट्रेस मॅनेजमेंट अँड स्ट्रेस रिमूव्हल या विषयावरती तुमचा मार्गदर्शन करणे प्रमुख म्हणून डॉक्टर सतीश लागलेले आहे. धन्यवाद सर. आदरणीय व्यासपीठ, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर सतीश बचुटे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर रघुनाथरावजी फुले, स्टुडंट वेलफेअर कमिटीचे चेअरमन कैलास सगरे, तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मित्र. IQAC आणि स्टुडंट वेलफेअर कमिटी विज्ञान महाविद्यालय सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट आणि स्ट्रेस रिमूव्ह यावरती एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्टुडंट वेलफेअर कमिटी विज्ञान महाविद्यालय सांगोले यांचेकडून प्रत्येक वर्षी हा उपक्रम विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी घेतला जातो. स्टुडंट वेलफेअर कमिटीच्या मार्फत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांकडून स्टुडंट एड फंड, ज्याला आपण विद्यार्थी कल्याण निधी असं म्हणतो, यासाठी रक्कम गोळा केली जाते. त्यामध्ये महाविद्यालयाकडून म्हणजेच संस्थेकडून म्हणजेच महाविद्यालयीन प्रशासनाकडून तेवढीच रक्कम अधिक केली जाते. या रकमेतून गोरगरीब विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याच्यासाठी पैसा खर्च केला जातो. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हेल्थ सेंटरची स्थापना सप्टेंबर 2018 पासून महाविद्यालयाने केलेली आहे. हेल्थ सेंटर महाविद्यालयाकडून चालवले जात असून यामध्ये विद्यार्थ्यांना प्रथम उपचारासाठी जो काही खर्च येतो तो मोफत केला जातो. प्रथम उपचार योजना राबवण्याच्यासाठी महाविद्यालयाच्या अथक प्रयत्नातून डॉक्टर प्रभाकर माळी, डॉक्टर मिस देवकते यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक गुरुवारी डॉक्टर माळी आणि डॉक्टर देवकते हे 1 तास विद्यार्थ्याच्यासाठी महाविद्यालयामध्ये उपलब्ध असतात. दोन्हीही डॉक्टर त्यांच्या विषयामध्ये तज्ज्ञ असून ते दोघेही MBBS पदवी प्राप्त आहेत. स्टुडंट वेलफेअर कमिटीच्या मार्फत जो काही स्टुडंट फंड गोळा केला जातो
त्यामधून महाविद्यालयातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप दिली जाते. प्रत्येक वर्गातून महाविद्यालयामध्ये प्रथम येणाऱ्या, जसे की BSc असेल, BA असेल, BCA असेल, ECS असेल, MSc असेल किंवा MA असेल, या विभागासाठी स्वतंत्र बक्षिसे दिली जातात. याही वर्षी महाविद्यालयाच्या स्टुडंट वेलफेअर कमिटीच्या अंतर्गत स्कॉलरशिप दिली जाणार असून याच कमिटीच्या माध्यमातून स्ट्रेस मॅनेजमेंट आणि स्ट्रेस रिमूव्हल कॅम्प इथे आपण आयोजित केलेला आहे. अशा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर सतीश बचुटे हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सोहाळे या गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सोहाळे येथे पूर्ण केले असून माध्यमिक शिक्षण श्री सिद्धेश्वर विद्यामंदिर हायस्कूल माचनूर येथे पूर्ण केलेले आहे. त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेज सोलापूर येथे झाले असून मेडिकलचे शिक्षण त्यांनी औरंगाबाद येथे पूर्ण केलेले आहे. त्यांची मेडिकल क्षेत्रातील उत्तुंग भरारी बघता बघता 26 वर्ष पूर्ण करीत असून ते न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राममध्ये तज्ज्ञ आहेत. त्यांची त्या फील्डमध्ये खासियत आहे. फिजिओथेरपी ट्रेनिंग हिलिंगमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम आत्तापर्यंत नेटानी आणि जोमानी केलेलं आहे. एवढेच नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आत्तापर्यंत माइंड पॉवर, मनी मॅट्रिक्स, रिलेशनशिप, पॅरेंटिंग तसेच सप्तचक्रशुद्धी, स्ट्रेस मॅनेजमेंट, हेल्थ अवेअरनेस, इमोशनल फ्रीडम टेक्निक्स या विषयावरती शेकडो व्याख्यानं दिलेली आहेत. त्यांची ही मेडिकल क्षेत्राची सेवा माझ्यासारख्यांना अचंबित करणारी आहे. अशा या महान आणि स्वतःच्या कर्तृत्वानं अमरत्व सिद्ध केलेल्या विभूतीचं मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि स्टुडंट वेलफेअर कमिटीच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गीकृत करावं असं मी त्यांना निमंत्रित करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर सतीश बचुटे. धन्यवाद. Thank you, Dasad sir. Am I audible? Clear? हाँ सर, you are audible. Yes. Thank you. प्रथमतः मी दसाडे सर आणि त्यांचे कलीग, जे सायन्स कॉलेज, विज्ञान कॉलेजचे सर्व स्टाफ आणि सर्व स्टुडंट सर्वांचे मी आभार मानतो. कारण स्ट्रेस मॅनेजमेंट, स्ट्रेस रिमूव्हल हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट तुम्ही मला आपल्यासमोर विशद करण्यासाठी संधी दिली. खरं तर स्ट्रेस हा जगामध्ये सर्वांनाच आहे, परंतु विद्यार्थी दशेत स्टुडंट लाईफमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा स्ट्रेस असतो. बऱ्याचशा विषयावरती व्याख्यान देत असताना स्ट्रेस मॅनेजमेंट हा त्याला ओघाने येणारा सब्जेक्ट आहे. मला सुरुवातीला दसाडे सरांचा कॉल आला आणि त्यावेळेला म्हटलं की सर तुमचं एक मला असं व्याख्यान ठेवायचंय. मी म्हटलं कुठल्या विषयावर आपल्याला बोलायला आवडेल तुमच्या चर्चेसाठी? तर म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. तो तसा माझ्या आवडीचाच विषय आहे. कारण आज आपण लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील सर्व वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सर्वांनाच एक प्रकारचा स्ट्रेस असतो. परंतु माझं आजचं जे व्याख्यान मी तुमच्या समोर शेअर करणार आहे त्याच्यासाठी खूप स्ट्रेसफुल राहून नका ऐकू. मला हे तुम्हाला सुरुवातीला सांगायचंय. कारण अरे स्ट्रेस 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 म्हणजे तरी काय? स्ट्रेसची डेफिनेशन काय आहे? स्ट्रेस कशामुळे येतो? स्ट्रेसचे प्रकार काय? त्या सर्व गोष्टी मी तुमच्या बरोबर बोलेनच.
परंतु मी जस्ट एक गप्पा मारत तुमच्या बरोबर जे काही नॉलेज मी ऍस्पिरेट केलेलं आहे गेल्या माझ्या 25-26 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये, ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार. बस एवढंच आहे. त्याच्यामुळं जशी स्टुडंटला प्राध्यापकांबरोबर बसून ऐकायची सवय, त्या पद्धतीचं माझं व्याख्यान नाही. तुम्ही जस्ट दुसरी गोष्ट, आणि कोणतरी डॉक्टर बोलणार आहे ना, एक प्रकारचा वेगळा स्ट्रेस मनात घेऊन तुम्ही आला आहात, तर सुरुवातीलाच मी तुम्हाला त्या स्ट्रेस पासून रिलीव्ह करतो. ओके. तर स्टुडंट्स, हे माझा खरंच आवडता विषय, कारण मुलांसमोर बोलायला मला पासून आवडतं. कारण आपण म्हणतो युथ पॉप्युलेशन इंडियाचा खरा मोठा गाभा आहे. जसं मोदीजींनी सांगितलं की तरुणांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, तसंच मलाही वाटतं की तरुणांनी ह्या विद्यार्थी दशेमध्ये जी तुमची एनर्जी आहे त्याला तुम्ही प्रॉपर यूज केलात तर तुमचं फ्युचर ब्राईट आहे, तुमच्या गावाचं फ्युचर ब्राईट आहे, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं यानं फ्युचर ब्राईट आहे. मग ह्या गोष्टी येतात कशा, येतात कुठून, काय असतं, त्याच्याबद्दल थोडक्यात आपण समजून घेऊया. एक जस्ट मी थोड्याशा स्लाइड शेअर करतो तुमच्याशी, त्याच्यावरती जास्त फोकस करणार नाहीये, पण स्लाइड दिसते सर्वांना? सर दिसते? मला फक्त जस्ट एक जण कोणतरी अनम्यूट करून. स्ट्रेस मॅनेजमेंट, त्याच्यातले कंटेंट्स, व्हॉट इज स्ट्रेस, हा फक्त एक थेरॉटिकल भाग आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यावरती जास्त मी तुम्हाला हे करणार नाही, फक्त थोडक्यात त्याचं जे ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचबद्दल मी बोलतो. कॉमनली स्ट्रेस हा सर्वांनाच आहे, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस येतात आणि आपण कशा कशा पद्धतीने त्याला अफेक्ट होतो त्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या. आता कॉमन सिम्पटम्स काय असतात स्ट्रेस आल्यानंतर, मी त्याच्या डेफिनेशन मध्ये जात नाही, ते वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनेशन असतात किंवा त्याची आपल्याला एक्झाम द्यायची नाहीये, फक्त समजून घ्या. स्ट्रेस आल्यानंतर कॉमन स्ट्रेस सिम्पटम्स काय असतात जे तुमच्या समोर आहे. इरिटेबिलिटी आहे, अँगर आहे, लॉस ऑफ ॲपेटाईट आहे म्हणजे भूक मंदावते, पुअर स्लीप म्हणजे झोप पण झोपेचं गोंधळ होतो, फटीग म्हणजे गळाटा येतो, चेस्ट पेन होतं. विद्यार्थी दशेमध्ये ॲक्नीचं प्रमाण, ॲक्नी म्हणजे पिंपल्सचं प्रमाण चेहऱ्यावरती वाढतं, काही लोकांना बॅक पेन्स होतो, काही लोकांना हेडेक्स होतं. लॅक ऑफ एनर्जी सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, तो आपल्या एनर्जीला अफेक्ट करतो. आता तुमच्यातले बरेच लोक फिजिक्सचे स्टुडंट्स किंवा टीचर्स आहेत, एनर्जीबद्दल फारसं खोलवर मी बोलणार नाही, आपण नंतर त्याच्याविषयी थोडक्यात समजून घेऊ. पण लॅक ऑफ एनर्जी हा सगळ्यात मोठा अफेक्ट करणारा भाग आहे, तो महत्वाचा सिम्पटम आहे. डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स, आता आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये ओपीडीमध्ये अशी बरीच लोक येतात की सर मला पचनाचे प्रॉब्लेम झाले. पचनाचं असं काही लोक ड्रायव्हर असतात, काही लोक जॉब करतात, काही लोकांची नाईट शिफ्ट असते, त्या लोकांमध्ये असतात. पण विद्यार्थी दशेमध्ये आता हा डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम फार मोठा आणि गहन प्रश्न होत आहे. लॅक ऑफ मोटिवेशन ह्या विषयावरती मला खूप छान बोलायला आवडेल, तो फार मोठा विषय. तरी सुद्धा काय होतं माहिती आहे ना की आपल्याला दुसऱ्याने मोटिवेट करणं गोष्ट वेगळी, पण सेल्फ मोटिवेशन हा फार मोठा पार्ट आहे. जर तुमच्या आतमध्ये जर स्ट्रेस असेल तर त्या स्ट्रेसमध्ये मोटिवेशन हे कमी होतं. म्हणजे मग मी कशासाठी मोटिवेटेड व्हायला पाहिजे, काय गोष्टी करायला पाहिजे, मी फॅमिलीसाठी काय केलं पाहिजे, माझ्या घराच्यासाठी काय केलं पाहिजे, माझ्या अभ्यासात मी नेमकं काय केलं पाहिजे, किंवा माझं जे करिअर आहे त्याच्या संदर्भात काय, ह्या मोटिवेशनचा पार्टवर फार मोठा प्रश्न गंभीरपणे उभा राहतो ह्या स्ट्रेसच्या सिम्पटम्समुळे. आता मेजर कॉजेस काय आहेत? आता ऑक्युपेशनल डिमांड्समध्ये थोडाफार बिझनेसमन किंवा जॉब ओरिएंटेड जे लोक असतात त्यांना ते येतं. परत वर्क शिफ्ट्स असतात काही लोकांच्या, त्यांना येतात. आता आपण हा जो विषय नॉट ओनली फॉर द स्टुडंट्स, पण जे स्टुडंट्स आता तुमच्यामध्ये जे लोक फायनल इयरला आहेत, उद्या ते कुठेतरी जॉब करणार आहेत, उद्या ते स्वतःचा बिझनेस करणार आहेत, आणि परत इन फॅक्ट ते त्यांच्या फॅमिलीमध्ये कुठं ना कुठेतरी बिझनेसमध्ये सेटल होणार आहे. त्या गोष्टी समोर ठेवून आपण त्याच्याविषयी चर्चा करत आहे. तर करिअर जो असतो, करिअर कन्सर्नचा प्रॉब्लेम असतो, तो पण फार मोठा कॉज आहे याच्यामध्ये. कन्फ्लिक्ट होतं. ॲम्बिग्विटी म्हणजे काय की अगदी अस्पष्टता. आपण असं म्हणतो ना माझं फ्युचर हे फार अस्पष्ट झालं माझ्यासाठी.
कन्फ्लिक्ट होतो. रोल ऑफ कन्फ्लिक्ट इन द सेन्स काय, मी आता फिजिक्सला ऍडमिशन घेतलंय, मी आर्ट्सला घेतलंय, मी कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे, पुढे एक्झॅक्ट मी काय करायला पाहिजे, एवढं मोठं कॉम्पिटिशन आहे या जगामध्ये, बऱ्याचशा गोष्टीचं कॉम्पिटिशन आहे आणि फ्युचर ब्राईट मला दिसत नाहीये. ते कन्फ्लिक्ट होतं आपल्या मनामध्ये, हे करू का ते करू, डायलेमा होतो आपल्या मनामध्ये, व्हॉट शुड आय डू. त्या सगळ्या गोंधळामध्ये आपण जगत असतो. ज्या ज्या गोष्टीचं वर्कलोड असतो तसा कामाचा जरी वर्कलोड असला तरी अभ्यासाचा वर्कलोड असतोच. आणि आत यात कन्फ्लिक्ट असतात, तुमच्या ऑर्गनायझेशनचे चेंजेस असतात, पुअर वर्किंग कंडिशन्स असतात. आता बऱ्याच वेळेला स्ट्रेसमध्ये युस्ट्रेस आणि डिस्ट्रेस. आता युस्ट्रेस इज अ फॉर्म ऑफ स्ट्रेस हॅव्हिंग अ बेनिफिशियल इफेक्ट ऑन हेल्थ, मोटिवेशन, परफॉर्मन्स ॲज वेल अँड वेलबिंग. आता हे कसं आहे, बऱ्याच वेळेला स्ट्रेसचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण असतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना क्रिकेट आवडत असेल, बरोबर. जर इंडियन क्रिकेट टीमला ऑस्ट्रेलियन क्रिकेटने 345 धावांचं टार्गेट दिलंय आणि ते त्याला कव्हर करायचंय, तर असे काही बॅट्समन असतात की तो जो स्कोअर आहे तो मला चेस करायचा आहे, त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट स्वतःवरती घेऊन ते करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल की विराट कोहली ज्वलंत उदाहरण आहे. हा पॉझिटिव्ह स्ट्रेस घेऊन तो बॅटिंग करतो आणि त्याच्यामुळे त्याला चेस मास्टर म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला एक्झामचा पिरियड असतो, तुम्ही जून जुलैला तुमचं करिक्युलम चालू होतं आणि ॲट द एंड ऑफ एप्रिल मार्च त्याच्या दरम्यान तुमच्या एक्झाम्स असतात. वर्षभरातले पहिले 6-7 महिने आपण खरं म्हणजे सिरियस घेतच नाहीये, बरोबर. आणि होतं काय की शेवटच्या महिन्याभरामध्ये ज्या वेळेला टाइम टेबल लागतो, ज्या वेळेला एक्झाम डिक्लेअर होतात आणि त्यावेळेला आपण अभ्यासाला लागतो आणि जो खरा परफॉर्मन्स जो आपला होतो तो शेवटच्या काय 2-3 महिन्यामध्ये होतो. अर्थात पहिल्यापासून केलेलं कधीही चांगलं. मी त्याला तुम्हाला मोटिवेट करत नाही की शेवटच्या महिन्यात अभ्यास करा म्हणून. तर काय मला असं वाटायला नको, तर असं कन्फ्युजन करू नका की युस्ट्रेस म्हणजे काय, की तुम्ही पॉझिटिव्हली जेव्हा स्ट्रेसला तुम्ही घेता तर तुमचा परफॉर्मन्स मध्ये सुधारणा होण्याची शक्यता असते. आता डिस्ट्रेस बऱ्याच गोष्टी आहेत. डिस्ट्रेस तर त्याच्याबद्दल आपण नंतर बघू. असं असतं की आपलं कॉन्सन्ट्रेशन एनेबल होतं पॉझिटिव्ह स्ट्रेसमध्ये, परफॉर्मन्स इन्क्रीज होतो, जे आता मी बोललो, आणि स्वतःमध्ये एक एनर्जी क्रिएट करून आपण आपल्या गोष्टी करायला लागतो. स्टेट ऑफ डेंजर or desperate need after the car broke down, the passengers were stranded in distress. म्हणजे आता ते आपल्याला माहिती आहे की कधी कधी अशा प्रकारचे स्ट्रेस उत्पन्न होतात डिस्ट्रेसमध्ये की तिथं तुमचे जे सिच्युएशन तुमच्या त्या वेळेचं काय आहे त्याच्यावरती तो डिस्ट्रेस होतो. निगेटिव्ह स्ट्रेस रिझल्ट काय होतो, आता बोललो आपण, लॉस ऑफ मोटिवेशन होतं, रिड्युसेस इफेक्टिव्हनेस होतो, फिजिकल, मेंटल अँड बिहेवियरल प्रॉब्लेम तो सगळ्यात मोठा आहे. आता फिजिकलमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. फिजिकलचा स्ट्रेस कसा असतो का, की एखादा फ्रॅक्चर आहे, ऍक्सिडेंट आहे ना, त्याच्यामुळे फ्रॅक्चर झालं, परत डॉक्टर साहेब हा तुमचा व्हिडिओ चालू करा किंवा तुम्ही प्रेझेंट केलेली इथं आता फक्त तुमचा फोटोच दिसतोय. तुम्ही काय प्रेझेंट करत असाल तर अजून एकदा प्रेझेंट करा. अच्छा अच्छा, बॅग घेऊन परत करू का? आता आता म्हणजे माझी स्क्रीन तुम्हाला दिसली नाही का? आता नाही, तुम्ही दिसताय आता, पण तुम्ही जे प्रेझेंट केलेलं आहे ते आता दिसत नव्हतं, आता प्रेझेंट करू शकता तुम्ही. ओके ओके, थोडी स्लाइड राहिलेली मी करतो लगेच. आता दिसतंय? नाही, स्क्रीन प्रेझेंट केलेलं नाही दिसत आहे, तुम्ही दिसताय. एक सेकंड. ऑटोमॅटिक स्क्रीन शेअरिंग जातो का निघून तसा? दिसतोय? हा दिसतोय आता. ओके ओके ओके. ओके, आपण अच्छा, माझा ऑडिओ तर छान आहे ना? एकदम उत्कृष्ट आहे, काय अडचण नाही. येस, ओके, नो प्रॉब्लेम. म्हणजे माझ्या आवाजाकडे जास्त कॉन्सन्ट्रेट केलं तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. ओके. आता ज्या स्ट्रेसचे इफेक्ट्स असतात ना ते आपल्या बॉडीवरती कशा प्रकारे होतात. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होता की फिजिकल स्ट्रेस कसा असतो. एखादं फ्रॅक्चर होतं, आपल्या शरीराला काहीतरी इजा होते आणि मग तो एक प्रकारचा स्ट्रेस निर्माण होतो फिजिकलचा. परत तुमचं केमिकल असतो, केमिकल स्ट्रेस पण असतो.
केमिकल स्ट्रेस म्हणजे एखाद्या बॅक्टेरियामुळे होतो, एखाद्या व्हायरसमुळे होतो. त्याच्यामुळे तो एक स्ट्रेस वेगवेगळ्या प्रकारचा होतो. जसं फूड मुळे होतो, हार्मोन्स चेंजेस होतात. हार्मोनल चेंजेस मध्ये सगळ्यात आता स्ट्रेस जो येण्याचे 2 मेन हार्मोन्स आहेत, दॅट इज ॲड्रिनल आणि ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल. कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिनचं जेव्हा प्रमाण आपल्या बॉडीमध्ये वाढतं त्यावेळेला तो स्ट्रेस वाढलेला असतो. कधीही लक्षात ठेवा, कारण दिस इज द केमिकल टाईप ऑफ स्ट्रेस. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा जो स्ट्रेस आहे दॅट इज अ सायकोलॉजिकल. फिजिकल स्ट्रेसमध्ये पहिल्यांदा आपण थोडी 2-3 उदाहरणं मी तुमच्या समोर जे शेअर केले असतील त्याच्यातूनच तुम्ही त्याचा स्क्रीनशॉटही काढू शकता. तर बऱ्याच वेळेला लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन होतं, आपल्या ब्रेनवरती त्याचा इफेक्ट होतो, आपल्या हार्टवरती इफेक्ट होतो. जास्तीत जास्त दिवस जर स्ट्रेस एखादा आपल्यामध्ये राहिला तर त्याचे हळूहळू दुष्परिणाम आपल्या बॉडीवरती व्हायला लागतात. मग हार्ट ब्लॉकेजेस होतात किंवा अँजायना म्हणून एक चेस्ट पेन होतं. तसंच तुमच्या डायजेस्टिव्ह प्रॉब्लेमवर होतं, पचन क्रिया संस्थेवरती त्याचा परिणाम होतो. बऱ्याच वेळेला तुमच्या बॉडीमध्ये जे सेक्शुअल जे हार्मोन्स असतात त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणजे हा स्ट्रेस आपल्या शरीरावरती कसे दुष्परिणाम करतो हे सगळं फिजिकली, केमिकली आणि सायकोलॉजिकल. सायकोलॉजिकल जर आपण पाहिलं तर सायकोलॉजीमध्ये बऱ्याच लोकांचा जॉब अचानक जातो किंवा जॉबमध्ये काय प्रॉब्लेम येतात, तो सायकोलॉजिकल इफेक्ट होतो आपल्या शरीरावरती. सायकोलॉजिकलचा इफेक्ट परत ब्रेनवरती होतो. ब्रेनमध्ये झालेलं हळूहळू आपल्या बॉडीवरती दिसायला लागतं. आता आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बरेच लोक येतात, आम्ही त्यांच्या बऱ्याचशा तपासण्या करतो. एखादा पेशंट सांगतो की पोट दुखते सर, किती दिवसापासून? सर 2 महिने झाले, सर 3 महिने झाले. आता आम्ही म्हणतो सोनोग्राफी करा, काही ब्लड टेस्ट करा, ह्या सगळ्या गोष्टी करतात, रिपोर्ट तर नॉर्मल. देन मग काय झालं? तर त्याच्या शरीरातला, त्याच्या मानसिक ताणतणावातला भाग त्याच्या शरीरावरती येतो आणि कुठं ना कुठं तरी तो पेन म्हणून तयार होतो आणि ती जागा करतो आणि तेच परत 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 त्याला असं जागृत करतं की मला काहीतरी त्रास झालाय. फिजिकली नाहीये पण सायकोलॉजिकल इफेक्ट होतो. त्याच्यामुळे शरीरातला कुठला ना कुठला भाग त्याला असं सांगत असतो की तुला हे होतंय. बरोबर आहे. अशी तुमच्या आजूबाजूला बरीचशी उदाहरणं असतील की सगळं तपासण्या केलं, सगळं केलं, सगळे डॉक्टर्स केले पण मला फरकच पडत नाही. ते सायकोलॉजिकल स्ट्रेस तयार झालेला असतो. मित्रांनो, स्टुडंटसाठी सांगायला मला अभिमान वाटेल किंवा मला गर्व वाटेल की सायकोलॉजिकल स्ट्रेस जे असतील त्याच्यासाठी माझ्याकडे इमोशनल फ्रीडम टेक्निक्स, तो टॅपिंग सोल्युशन म्हणून एवढा सुंदर प्रोग्राम आहे. त्याला आम्ही 21व्या शतकातला चमत्कार म्हणतो. जर तुमच्या बाबतीत कोणाला फिजिकल, मेंटल, सायकोलॉजिकल, इमोशनल, स्पिरिच्युअल ह्या संदर्भातला कुठलाही स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बिनतर्कतपणे माझ्याकडे या. पर्सनल काउन्सिलिंग घ्या, तुम्हाला त्याच्यामधून 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. हा एक एक्स्ट्रा भाग मी जाता सांगितलं तुम्हाला. परंतु सायकोलॉजिकल जॉबलेसमुळे तो फायनान्शियल मध्ये बरीच लोक कर्जाऊ होतात, त्याचाही सायकोलॉजिकल इफेक्ट व्हायला चालू होतो. आपल्याला माहिती आहे की पैसा हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. एवढंच नाही, विद्यार्थी दशेमध्ये सायकोलॉजिकल स्ट्रेस स्टडीचा असतो, अभ्यास तर झालेला आहे मग माझ्या लक्षातच राहत नाही, तो माझ्या ब्रेन कॉन्सन्ट्रेशनचा भाग होत असतो है ना. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना एखादा गेम आवडत असतो, समजा इंडियन क्रिकेट हरली तरी शरीर मनावर परिणाम होतो, तोही सायकोलॉजिकल इफेक्टच आहे. बऱ्याच वेळेला तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये इंटेलिजन्सवर परिणाम. इंटेलिजन्स, तुम्ही जे वाचता, जे तुम्ही लिहिता, तुम्हाला असं वाटत असतं की मला हा प्रश्न यायला पाहिजे होता, याचं उत्तर मला माहिती होतं, म्हणजे एक्झाममध्ये असं का झालं. तर मग तो इंटेलिजन्सकडे त्याचा कुठल्या ना कुठल्या ब्रेनच्या एका पार्ट्सवर इफेक्ट करतो आणि तो स्ट्रेस फक्त तुम्हाला असं करतो की मला येत होतं पण मला आठवत, म्हणजे मेमरी लॉस आहे ना, ह्या गोष्टी होतात. ॲडिक्शन आता सगळ्यात मोठा हा प्रश्न इंडियामध्ये, खेडोपाडी हा ॲडिक्शन हा फार मोठा प्रश्न उद्भवलेला आहे. पालकांच्या समोर आहे, प्राध्यापकांच्या समोर आहे आणि सगळ्यात मोठा तर आहे विद्यार्थ्यांचा. मित्रांनो, मोबाईल हा खूप चांगलं टूल आहे आपल्यासाठी, परंतु त्या टूलचा वापर कसा करायला पाहिजे, कुठे करायला पाहिजे, ह्या गोष्टी फक्त जाणून घ्या, समजून घ्या, उमजून घ्या, कारण तुमचं फ्युचर ब्राईट आहे मित्रांनो. कारण हाच काळ 30 वर्षापूर्वी असं नव्हतं, 20 वर्षापूर्वी नव्हतं. या गेल्या 10-15 वर्षामध्ये ड्रास्टिक चेंजेस आपल्यामध्ये आले. हा सोशल मीडिया खूप चांगला आहे, परंतु आपण त्याचा कशा पद्धतीनं वापर करतोय त्याचं अवलंबून आहे आपल्यावरती.
म्हणून ऍडिक्शन हा प्रकार तुम्हाला असं वाटून घेऊ नये की अल्कोहोल किंवा टोबॅको, सिगारेट, स्मोकिंग हेच फक्त ऍडिक्शन मध्ये नाही मोडत आहे. तर अति मोबाईलचा वापर, अति लॅपटॉपचा वापर, टीव्हीचा वापर हा सुद्धा एक ऍडिक्शनचा भाग आहे. कारण तुम्ही रस्त्याने सहज चालताना बघा, मोबाईल हातात असतो, चालत असतो आणि बोटं अशीच चालू असतात, त्याला काहीतरी करत असतो. दिस इज अ वन टाइप ऑफ ऍडिक्शन. कारण कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं ह्या गोष्टीसाठी एक लिमिटेशन हा प्रकार असतो. आणि तो लिमिटेशन तुम्ही जागृतपणे घ्यायला पाहिजे. मी त्याच्या सोल्युशनवर येतो, नंतर तुम्हाला सांगतो. हा येतोय, आवाज येतोय असं तुमचा. आहे की येतो आवाज? हो. ओके. काय होतं ना, ऍडिक्शन झाल्यानंतर अनेक आपल्या आपल्या शरीरावर परिणाम व्हायला लागतात. एकदा पहिल्यांदा मनावर, नंतर शरीरावर आणि नंतर आपल्या बिहेवियर म्हणजे आपली जी वागणूक असते त्यामध्ये चेंजेस होतात. मग लर्निंग मध्ये परिणाम होतो, नंतर तुम्ही मेमरीवरती परिणाम होतो. पर्यायानं तुमचं सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स तयार होतात आणि त्या गोष्टीला फार मोठी समस्या निर्माण होते. आणि म्हणून आपल्याला जे आयुष्यात अचीव्ह करायचंय त्याच्यापासून आपण खूप लांब जातो. म्हणून तुमचं जे गोल आहे, तुमचं जे ध्येय आहे ते तुमच्या समोर नेहमी पाहिजे. तुम्हाला अनेक वक्त्यांनी, अनेक व्याख्यानाद्वारे सांगितलं असेल, तुम्ही ऐकलंही असेल. परंतु जर आपल्या समोर गोल निश्चित असेल, गोल व्यवस्थित असेल, तर आपण अशा कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीला बळी पडणार नाही. याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. आता कसं आहे ना, हाऊ टू बीट द स्ट्रेस. स्ट्रेसला आपल्याला बीट करायचं, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की काही थेरपीज आहेत, है ना. डॉक्टर साहेब, स्क्रीन परत डिसेबल झाली आहे, स्क्रीन परत अनेबल करा. ओके. आणि विद्यार्थी मित्रांना सूचना आहे, कृपया विद्यार्थी मित्रांनी मध्येच प्रेझेंटेशन करू नये. विद्यार्थ्यांनी जर प्रेझेंटेशन केलं तर डॉक्टर साहेबांचं जे प्रेझेंटेशन आहे ना ते त्यांना परत एनेबल करावं लागतं आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनी कृपया ध्यानपूर्वक लक्षात ठेवायचं आहे की त्यांनी मध्येच प्रेझेंटेशन करायचं नाही. ओके, धन्यवाद सर, चालू ठेवा तुमचं. दिसताय तुम्ही आता. ओके. आता हे दिसतंय तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंटचे काय प्रकार आहेत. जसं की योगा आहे बघा, योगा वेगवेगळे छोटे छोटे योगाचे पॅकेज आहेत, ते करून घ्यायला, समजून घ्या, माहिती घ्या. नेचरमध्ये जावा मित्रांनो. नेचर फार आपल्याला बरंचसं काही शिकवत असतो. तुमच्या आजूबाजूला एखादी नदी असेल तिथं जाऊन अर्धा तास वेळ घालवा. त्याच्या पाठीमागे फार सायन्स आहे. दसाडे सरांनी आता माझी ओळख करून देताना एक गोष्ट वाचून दाखवली त्यांच्या आमच्या की प्राणिक हिलिंग म्हणून एक प्रकार आहे. तर तो फार ब्युटिफुल प्रोग्राम आहे की त्याच्याद्वारे आपले असणारे शारीरिक, मानसिक हे सर्व आजार निघून जातात. आणि ते कसं काय ते प्रॅक्टिकली आपण ज्यावेळेला तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगला याल त्यावेळेला ते तुम्हाला मी करून देईल. किंवा तो एक प्रकार आपल्याकडे, तो एक छान प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर तुमचा टाइम मॅनेज करा. कसं असताना प्रत्येकाकडे ना 24 तासच आहेत, 12 महिनेच आहेत. मग कोण अंबानीच होतं है ना, कोण टाटा होतं, पण आपल्यापैकी IS होतं, म्हणजे मोठमोठ्या UPSC वगैरे एक्झाम क्रॅक करतात. आणि काही लोकांना ही आपली वार्षिक एक्झाम पण क्रॅक करायला प्रॉब्लेम येतो. मग हा जो टाइम आहे ना सर्वांसाठी सारखाच आहे, फक्त फरक एवढाच आहे की कुणी तो कसा मॅनेज केला की त्याच्यावरती ते सर्व अवलंबून आहे. म्युझिक अतिशय जबरदस्त एक चांगली गोष्ट आहे आपल्याकडे, की म्युझिकचा चांगला आस्वाद घ्यायला पाहिजे. अनेक वेगवेगळ्या थेरपीज आहेत, स्पा आहे, एक्झरसाइज आहे. आणि हॉबी, तुमचे छंद जोपासा, अतिशय महत्वाचा विषय आहे तो. चांगला जर एखादा छंद तुम्हाला, कोणाला चित्रकलेचा असेल आणि कोणाला म्युझिकचा असेल, कोणाला गाणी गाण्याचा ऐकण्याचा असेल, गाण्याचा असेल, ते सर्व छंद जिथल्या तिथं तुम्ही जोपासायचा प्रयत्न करा. त्यासाठी फार वेगळा वेळ लागत नाहीये. दिवसातले 24 तासाला अर्धा तास, 1 तास जरी तुम्ही तुमच्या हॉबीला दिला तर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस तुमच्याकडे येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची आणि इम्पॉर्टंट, ज्याला आपण अतिशय फायदेशीर गोष्ट आहे, दॅट इज अ मेडिटेशन. मेडिटेशन हा भाग खूप आणि जिव्हाळ्याचा झालेला आहे आजकालच्या जगामध्ये. त्याच्यामुळं मेडिटेशन बघूया आपण, शिकता चान्स मिळाला तर थोडंसं आपण एक 10 मिनिटाचं मेडिटेशन करूया की त्याच्यामध्ये आपली स्ट्रेस रिलीफ कसं होईल. आता कम्युनिकेशन स्किल वाढवा, त्याच्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते,
तुमच्यामध्ये असणारे जे काही लोक आहेत जवळचे सर्व रिलेशन्स ह्या गोष्टी जपायला चालू करा. तुम्ही म्हणाल आम्ही स्टुडंट आहोत. येस, स्टुडंट दशेमध्ये तुम्ही बघा, जापनीज लोक आपल्यासारखा वेळ वाया घालवत नाहीये, किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये ह्या लोकांना त्या वेळेला ते करायला जमतं. आपणच थोडं मागं पडतो, कारण आपल्यामध्ये ते स्किल असून सुद्धा, आपल्यामध्ये ते नॉलेज असून सुद्धा आपण ते करत नाही. कसं असताना हे सर्व करण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगतो, अवेअरनेस प्रोग्राम फार महत्वाचा आहे. जर तुम्ही अवेअर राहिलात प्रत्येक गोष्टी, आता अवेअरनेस म्हणजे बघा, एक वाक्य तुम्ही लिहून घ्या शक्य असेल तर, इफ यू वॉन्ट टू स्टॉप इट, बघा माझं वाक्य, इफ यू वॉन्ट टू स्टॉप इट यू हॅव टू स्पॉट इट. स्ट्रेस नेमका कुठे आहे, कसा आहे, मी वाक्य परत रिपीट करतो. इफ यू वॉन्ट टू स्टॉप इट यू हैव टू स्पॉट इट. म्हणजे अगर आपको किसी चीज को रोकना है, तुम रोकना चाहते हो, तो उसे पहचानना होगा. मित्रांनो, बऱ्याच वेळेला कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस आहे आणि तो माझ्या आतमध्ये कुठं आहे हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. किंवा कुठल्या गोष्टीमुळे स्ट्रेस माझ्याकडे येतोय, कुठल्या गोष्टीमुळे मी डिस्ट्रेस होतोय, कुठल्या गोष्टीमुळे मी डिस्टर्ब होतोय, हे सुद्धा मला ओळखता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या घरामध्ये एखादा उंदीर मरून पडलाय आणि मग वास येतो, आपल्याला माहिती आहे. मग आपण एखादा सुगंधी, एखादा अत्तर किंवा रूम फ्रेशनर फवारून उपयोग आहे का? नक्कीच नाही. कारण नुसतंच रूम फ्रेशनर फवारून तो प्रॉब्लेम जाणार नाही, आपल्याला शोधून काढावा लागेल तो एक्झॅक्ट उंदीर कुठे आहे. तसं अवेअरनेस प्रोग्राम फार महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये आहात, की मेंटली प्रॉब्लेम आहे, फिजिकल आहे, इमोशनल आहे, का अजून स्पिरिच्युअल आहे. कारण काही लोक म्हणतात मी स्पिरिच्युअल आहे, काही लोक तुमच्या आजूबाजूला बघतात स्पिरिच्युअल लोक सुद्धा लवकर डिप्रेशन मध्ये जातात. कारण आणि त्यांना एका वेगळ्या गोष्टीचं टेन्शन असतं, मी स्पिरिच्युअल आहे असं म्हणून कोणी स्पिरिच्युअल होत नसतं. त्या स्पिरिच्युअलचा हा पार्ट फार मोठा आहे, आपण कधीतरी नंतरच्या कधी प्रोग्राम मध्ये त्याच्यावरती बोलता येईल आपल्याला. परंतु कसं असताना काही लोकांना प्रश्न आहे, आता मेंटल आणि इमोशनल स्ट्रेस मध्ये कसा फरक आहे. मेंटल स्ट्रेसने काय होतं, लर्निंग मध्ये प्रॉब्लेम होतो, क्रिएटिव्हिटीचा प्रॉब्लेम होतो, त्या गोष्टीमध्ये अडचणी निर्माण होतात. आणि इमोशनल मध्ये काय होतं, लव, बऱ्याच वेळेला लव ब्रेकअप. तुमच्यापैकी बऱ्याच स्टुडंटला अनुभव असेल किंवा ऐकून असाल, स्वतःच नसलं तरी. कारण लव हा सब्जेक्ट म्हटलं तर आपले सगळे 5 सेन्सेस लगेच हे होतात, है ना. तर लव मध्ये कोणाचा प्रॉब्लेम असेल, त्याच्यामध्ये इमोशनल असतं, रिलेशनशिप असतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या इमोशनल कंडिशन मध्ये येतात, इमोशनल स्ट्रेस मध्ये येतात. कसं आहे ना, अवेअरनेस बद्दल मी जस्ट एक स्टोरी सांगतो तुम्हाला, कदाचित तुम्हाला आवडेल. आपल्याकडे वेळ आहे ना, 2 मिनिटाची स्टोरी. हा, बोला सर. हा, एकदा ना एक मोठं एअर क्रॅश होतं, विमान क्रॅश होऊन पडलं. आणि त्यावेळेला काय होतं की व्हिडिओ चालू करतो, तुम्हाला मी बोललेलं लक्षात येईल. ओके. तर एकदा एक मोठं विमान क्रॅश होतं आणि खूप लोक असतात त्याच्यामध्ये. मग सगळे मीडियावाले आले, हे आले, ते आले. त्याच्यातून लक्षात असं येतं की पायलट, को पायलट, सर्व पॅसेंजर सगळे लोक त्याच्यामध्ये एक्सपायर होतात. आणि पण गंमत काय आहे, तिथं आल्यानंतर त्याचे बाकीचे अवशेष बघता एक त्या एरोप्लेन मधून एक मंकी सापडतो. तो जिवंत आहे, बंदर असतो, है ना. तर तो जिवंत आहे. मग मीडियावाल्याला प्रश्न पडतो, अरे सगळी लोक गेली आणि मग हा मंकी कसा काय. मग सगळी लोक, वेगवेगळ्या मीडियाचे लोक, टीव्हीचे लोक सगळे त्या मंकीजवळ येतात आणि चला म्हणतात आपण ह्याच्याकडून काय माहिती घेता येईल का बघूया. आणि बोलताय की बंदर जी, अरे ये जो प्लेन चल रहा था तो ये सारे लोग क्या कर रहे थे, जो पैसेंजर थे उसमें से वो लोग क्या कर रहे थे. बंदर अभी उसकी भाषा में बोलता है, मतलब क्या, म्हणजे ते जेवण करत होते. अच्छा, वो खाना खा रहे थे. अच्छा ठीक है, आपने देखा पायलट थे. हाँ था. तो वो क्या कर रहा था, तो पायलट भी उसी प्रकार से खाना खा रहा था. ओके.
अच्छा फिर वो उसका को पायलट रहता है उसके साथ में, वो क्या कर रहा था? बोले वो भी ऐसा, मतलब वो भी खाना खा रहा था। अच्छा सारे लोग खाना खा रहे थे। अच्छा तो फिर बंदर जी आप क्या कर रहे थे? तो बोलता मतलब क्या कि की सगळी लोक जेवण करत होते परंतु मी तो प्लेन चालवत होतो। याचा अर्थ काय की तिथं अवेअरनेस महत्वाचा आहे, कारण आपल्याला माहिती नाहीये की आपला पायलट कोण आहे, आपलं एरोप्लेन, आपल्या आयुष्याचं लाईफचं प्लेन कोण चालवत आहे आणि कोण पायलट आहे, कोण को पायलट आणि मी काय करतो। ह्याच्यासाठी मी तुम्हाला ती स्टोरी शेअर केली। तर आपल्याला तो शोधून काढायचा स्ट्रेस आधी साध्या 4-5 गोष्टी मी तुमच्याशी शेअर करतो। व्हॉट आय एम स्ट्रेस्ड अबाउट। सगळ्यात महत्वाचं, मी कुठल्या गोष्टीमुळे स्ट्रेस्ड झालेलो आहे। अभ्यासामुळे झालं, फायनान्समुळे झालं, जॉबमुळे झालं, की अजून काय कुठली कारणं आहेत। फ्रॉम विच एरिया इट कमिंग। बऱ्याच वेळेला काय होतं की फायनान्शियलचा एरिया असू शकतो, जॉबचा एरिया असू शकतो, तो मला ओळखता आला पाहिजे। खूपदा आपण स्ट्रेसमध्ये जात असताना अवेअरनेस आपण हरवून बसलेला असतो, म्हणून ह्या गोष्टी आपल्याला ओळखणं गरजेचं आहे, ते ओळखता येत नाही। व्हॉट इज रूट कॉज ऑफ माय स्ट्रेस, म्हणजे माझ्या स्ट्रेसचा रूट कॉज काय, की माझं प्रॉपर एज्युकेशन आहे का, माझं मेमरी बरोबर आहे का, माझा जॉब चांगला आहे का, माझं फायनान्शियल कंडिशन कशी आहे आणि माझ्या रिलेशनशिप मध्ये काय प्रॉब्लेम नाहीये ना। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, व्हेन डू यू फील इट फिजिकली, म्हणजे कसं आहे ना की ते बॉडीमध्ये एंट्री करायला लागतं। माझं हेडेक व्हायला चालू होतं, माझं चेस्ट पेन व्हायला चालू होतं, किंवा एखादा डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम व्हायला चालू होतो, तो आपण वेळेत जर ओळखला तर आपल्याला लक्षात येईल त्याच्यावर ट्रीटमेंट आहे आणि तो डिस्ट्रेस म्हणजे आपल्यातून निघून जाऊ शकतो। नंतर व्हेअर इज द अफेक्ट मी मेंटली, क्रिएटिव्हिटीवर। समजा माझ्यात काही क्रिएटिव्हिटी असेल तर तो माझा पहिल्यासारखा होत नाहीये, है ना, तिथं मी ओळखायला पाहिजे। किंवा लर्निंग मध्ये मला प्रॉब्लेम येतो, लर्निंग ॲबिलिटी मध्ये प्रॉब्लेम येतो, किंवा काय डाएट फॉलो माझ्याकडनं होत नाहीये। समजा एखादा वेट लॉस करायचं आहे, तर डाएट फॉलो होत नाही। बऱ्याच वेळा स्ट्रेसमुळे पण वेट वाढतो। बऱ्याच लोकांचे असे आता आपल्याकडे प्रश्न आहेत आमच्या डे टू डे प्रॅक्टिस मध्ये की वेट वाढण्याचं कारण पण स्ट्रेस आहे। तर अशा प्रकारचा स्ट्रेस नेमका कशामुळे येतो मला ते ओळखणं गरजेचं आहे। आणि व्हेरी ब्लॉकिंग मी इमोशनली। आता ज्या वेळेला मानसिकरित्या ते मला कुठं ब्लॉक करते, खूप लोकांचा प्रॉब्लेम मित्रांनो इमोशनल मध्ये आहे, रिलेशनशिप मध्ये आहे। बरीच लोक शिकण्याच्या निमित्तानं बाहेर आहेत, जॉबच्या निमित्तानं बाहेर आहेत, आई वडिलांबरोबर नीट कम्युनिकेशन नाहीये, घरातल्या घरात टीव्ही, मोबाईल ह्या गोष्टीमुळं पॅरेंट्स आणि मुलांचं कम्युनिकेशन नीट नाहीये। ह्या सगळ्या लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे अनेक प्रॉब्लेम तयार झालेले आहेत आणि तिथं स्ट्रेसला सुरुवात होते। म्हणून रिलेशनशिपमध्ये काय प्रॉब्लेम नाहीये ना, हजबंड वाईफ रिलेशन, आई वडिलांबरोबरचे रिलेशन, बहीण भावाचे रिलेशन, सिबलिंगचे रिलेशन जे असतात त्या गोष्टी तुमच्या बरोबर आहेत का तपासून बघा, कारण फार मॅटर करतं। आयुष्यात जर पुढे जायचं असेल, आपण ठरवलेले गोल्स मला जर अचीव्ह करायचे असतील तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत। म्हणून रिलेशनशिप इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन अवर लाईफ। त्याच्यामुळे त्या गोष्टीवर फोकस करा, कारण कसं होतंय ना, आपण आपल्या नियर अँड डिअर वनवर फार वसली वागत असतो। बाहेर आपण सगळं ऐकतो आणि घरात मग बायकोबरोबर, मुलांबरोबर, बहीण भावाबरोबर किंवा आई वडिलांबरोबर, मित्रांनी बोलवलं, मित्रांनी काय बोललं तर चालतं, आई वडिलांनी आवाज दिला तर तुला काय कळत नाहीये, मी कशाला चाललोय, ह्या सगळ्या गोष्टीचं बोलतो स्पीच पॅटर्न असतो। त्या पॅटर्न मध्ये चेंज करायला पाहिजे, त्या पॅटर्न मध्ये फोकस करायला पाहिजे। जर मला आपल्या घरात आपलं रिलेशन व्यवस्थित ठेवायचं असेल तर कम्युनिकेशन चांगलं पाहिजे। कम्युनिकेशन बराच म्हणतात ना, सुरुवात जिथं होते ना तिथं फोकस केला पाहिजे। मग असं म्हटलं जातं जगातलं सगळ्यात मोठं वनवा आग एक कप भर पाण्याने विझला जातो। माहितीये तुम्हाला, एक कप पाणी सफिशियंट आहे कधी माहितीये? सुरुवातीला। मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ह्याचं उत्तर माहिती असेल। ज्या वेळेला सुरुवातीला एखादी ठिणगी असते ना त्यावेळेला एक कप पाणी पण सफिशियंट असतं,
परंतु आपण तिकडे लक्ष नाही देत. दुसरीकडेच आग लागलेली असते, एकीकडे विजवायला दुसरीकडे जातो, तोपर्यंत सगळा वनवा झालेला असतो, है ना. तुम्हाला माहिती आहे. म्हणून रिलेशनशिप मध्ये आपलं कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे. कम्युनिकेशन इज द की फॅक्टर. कम्युनिकेशन मध्ये मास्टरी आपण केली तर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस उत्पन्न होणार नाहीये. ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण फोकस केला पाहिजे. असं म्हणतात, इग्नोरन्स इज नॉट ब्लिस बट अवेअरनेस इज अ ब्लिस. काही लोक म्हणतात सोडून दे, इग्नोर कर, पण ते सगळीकडे फिरून नाहीये. इग्नोरन्स हा ब्लिस नाहीये, अवेअरनेस हा ब्लिस. म्हणजे जेवढं तुम्ही अवेअर राहाल, विद्यार्थी दशेमध्ये अवेअरनेस हा प्रोग्राम फार महत्त्वाचा. कुणाचं तरी ऑडिओ चालू होतं, प्रज्ञा थोडा हा बघा. विद्यार्थी दशेमध्ये 2-3 गोष्टीचं लक्षात तुम्ही थोडा फोकस केला पाहिजे की डू राईट, नेव्हर डू रॉंग. जर राईट गोष्टी करायला लागलात, रॉंग गोष्टीपासून लांब राहिला तर खूप मोठे प्रॉब्लेम टळतील. बऱ्याच वेळेला फायनान्स बद्दल, पैशाची गरज किती आहे, त्या जर गोष्टी सुरुवातीपासूनच मॅनेज केल्या तर पुढे प्रॉब्लेम येत नाही. रिलेशनशिप बद्दल मी बोललोच आता. रिलेशनवर फोकस चांगला केला पहिल्यापासून, कारण ते आहे ना शेवटी सगळं आपलं त्याच्यावरच आहे. आपण असं कुणाला ब्रेक करून, कुणाला ब्रोक करून नाही पुढे जाऊ शकत. त्याच्यामुळं ज्या गोष्टी, जसं सासू सुनेचं रिलेशन, आता त्याच्यावर आता नको बोलायला, परंतु ते फार महत्वाचं आहे. आपल्या घरातलं कम्युनिकेशन, आपल्या घरातलं रिलेशन्स आपल्याला जपणं फार महत्वाचं आहे. तुमची हेल्थ बद्दल अनेक चांगल्या गोष्टी करण्यासारख्या आहेत की हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम हा तो आमचा फार मोठा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये तर बोलूच आपण. परंतु छोट्या छोट्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, ठीक आहे, विद्यार्थी दशेत थोडाफार स्ट्रेस असतो अभ्यासाचा, थोडे जागरण करावे लागतात, पण त्यातून पण तुम्ही मग काय खाता. बऱ्याच वेळेला काय झालं, गडबड झाली, मला भूक लागली, मग मी खाल्ला वडापाव. एक वेळ ठीक आहे मित्रांनो, कधीतरी ठीक आहे, परंतु रोज जर मी तेच करायला लागलो तर त्याचे परिणाम आपल्याला बघावे लागतात, है ना. कारण वडापावमध्ये सगळं तुम्हाला माहिती आहे काय असतं. ते जे तेल परत उकळलं जातं, त्याच्यामध्ये फ्री रॅडिकल्स असतात आणि ऑक्सिडेशन होतं आपल्या बॉडीचं. तुमच्यापैकी बरीच लोक सायन्सचे स्टुडंट्स आहेत, म्हणून ऑक्सिडेशन काय प्रकार तुम्हाला कदाचित माहिती असेल. कारण ही गोष्ट आहे ना, भूक लागली आणि भूक थांबवायचं म्हणून खाण्यात काहीच पॉईंट नाहीये, है ना. सकस काय, निकृष्ट दर्जाचं काय, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि आता तुम्ही त्या एज मध्ये आहात सगळे माझ्या माहितीप्रमाणे, म्हणून त्या गोष्टी वेळीच ओळखल्या तर आपल्या हेल्थवर दुष्परिणाम होणार नाहीयेत. आणि ऍक्सेप्ट द फॅक्ट्स. फॅक्ट ऍक्सेप्ट करा की एखाद्या 50 विद्यार्थ्यापैकी एकाला 90% मिळतात, मग मलाच का 60, ह्या फंदात पडू नका. बिकॉज कम्पॅरिझन जर तुमच्याकडे झालं तर तुम्ही स्वतःला एका वेगळ्या स्ट्रेसमध्ये न्यायला चालू करा. कारण फॅक्ट आहे ना, मी 60% मिळू शकतो, मी प्रयत्न जरूर करू शकतो, परंतु त्याचे 90 मी माझे का 90 नाही, हे कम्पॅरिझन जाऊ नका. तुमचं कदाचित तुमचा इमोशनल क्वेश्चन तेवढा नाहीये, इंटेलिजन्स तेवढा नाहीये, कमी पडेल, पण तुमचा परफॉर्मन्स तुम्ही चांगला दाखवू शकता. म्हणून परफॉर्मन्सवर तुम्ही फोकस करा, है ना. फॅक्ट ऍक्सेप्ट करा. कुठल्याही गोष्टीची फॅक्ट, आपली ताकद आपल्याला माहिती आहे, त्या पद्धतीनं नॉट इन स्टडीज बऱ्याचशा गोष्टी आहेत की तिथं तुम्ही फॅक्ट ऍक्सेप्ट करायला चालू करा. त्याच्याबरोबर फॅक्ट आणि एक्सपेक्टेशन, बऱ्याच वेळेला एक्सपेक्टेशन जास्त असतं. त्यांनी मला असं केलं पाहिजे होतं, त्यांनी मला तसं बोललं पाहिजे होतं, मलाच का, त्यांनीच का नाही फोन केला, मीच का करू. अरे नका एक्सेप्ट करू, तुम्ही करा, काय फरक पडत नाहीये. जगात आहे ना, असं म्हटलं, संतांनी सांगितलं, महापुरे झाडे जाती तिथे लहवाळे वाचती. सगळ्यांना माहिती की लहवाळा काय करतो, पाणी आलं है ना तर खाली वागतो, कारण त्याच्यामध्ये नम्रता आहे, त्याच्यामध्ये लवचिकता आहे. आणि मोठी ताडमाडासारखी झाडं तुटून पडतात, कारण ताठरत आहे. तुम्हाला माहिती आहे, एक्सप्लेन करायची गरज नाही, परंतु आपण थोडं फ्लेक्झिबल राहिलं पाहिजे बऱ्याच वेळेला. म्हणून जिथं शक्य आहे तिथं फ्लेक्झिबल. म्हणून एक्सपेक्टेशन जास्त करण्यात काही पॉईंट नाही. असतं आई वडिलांचं एक्सपेक्टेशन मुलाकडून असणं साहजिक आहे ना, परंतु प्रत्येक ठिकाणी तेवढं एक्सपेक्ट करणं कधी कधी सोडून द्यावं लागेल आपल्याला. कम्पॅरिझन, तुम्ही युनिक आहात मित्रांनो. गंमत बघा, जगामध्ये मोर दॅन 8 बिलियन पीपल आहेत, पॉप्युलेशन आहे, परंतु तुमचा हा अंगठ्याचा ठसा आहे ना, हा अंगठ्याचा ठसा फक्त तुमचाच आहे, लक्षात ठेवा. देअरफॉर
यू आर द युनिक वन. तुम्ही युनिक आहात. तुमच्या युनिकनेसला पहचाना. तुमच्या युनिकनेसला रिकग्नाइज करा मित्रांनो. तुम्ही कशात युनिक आहात, तुम्ही का युनिक आहात ह्याच्यावरती फोकस करा. है ना. स्टडीज नॉट अ मॅटर. अभ्यासात प्रत्येक ठिकाणी मी हुशारच असायला पाहिजे असं नाही, परंतु ऑल एरियाज, ज्या एरिया आपण आता डिस्कस केल्या, फिजिकली, मेंटली, स्पिरिच्युअली, इमोशनली, जिथं जिथं मला शक्य आहे तिथं तिथं मी माझा बेस्ट कसा देऊ शकतो, माझा परफॉर्मन्स कसा चांगला करू शकतो, ह्याच्यावर जर अवेअर आपण राहिलो तर ऑटोमॅटिकली तो स्ट्रेस कमी व्हायला चालू होतो. म्हणून की तुम्ही युनिक आहात एवढं लक्षात ठेवा आणि तुमचं लाईफ तुम्ही जगा. दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका, कम्पेअर करू नका, है ना. अवास्तव अपेक्षा करू नका. त्याच्यामुळं आणि बघा कसं आहे, स्ट्रेस तसा काय नॅचरल नाहीये. एखादी गोष्ट समजा स्ट्रेसच धरा, त्याच्यावर जोपर्यंत तुम्ही फुंकर घालत नाही तोपर्यंत तो पेटत नाहीये. म्हणून कशाला आपण स्ट्रेस कसा आपण कमीत कमी स्ट्रेस कसा करू शकतो ह्याच्यावर फोकस करा. अवास्तव मागण्या, है ना. मला मोबाईल पाहिजे, मग मला ऍपलचाच पाहिजे का, कशासाठी, है ना. कारण आपल्याकडे आहे ना एवढी पुअर लिटरसी आहे ना. अकॉर्डिंग टू फायनान्स माझा पगार 20,000 रुपये, माझ्याकडं ऍपलचा फोन आहे किती हजाराचा, 55,000, 1,00,000, है ना. आता मला तो iPhone 12 जो नवीन आलेला आहे तो 1,00,000च्या पुढे आणि बऱ्याच विद्यार्थ्याकडे आहे. दुर्दैव आहे. ठीक आहे, आई वडील तुमचे श्रीमंत असतील पण तुम्ही अवेअर राहा, त्याची खरंच मला गरज आहे. मी याचा अर्थ असा नाही की तुमची लाईफस्टाईल तुम्ही काहीतरी करा असं म्हणत नाहीये, पण अवास्तव मागण्या, है ना, न करणं. कारण जिथं जिथं तुमचे अवास्तव मागण्यास सुरुवात होईल, स्वतःला तुम्ही अर्ज करत राहाल, तिथं तिथं स्ट्रेसला सुरुवात झाली म्हणून समजायचं. आलं लक्षात. बऱ्याच वेळेला ऍक्शन इज नॉट अ प्रॉब्लेम, रिॲक्शन इज अ प्रॉब्लेम. तुम्ही ड्रायव्हिंग करताय, तुमच्यापैकी बरीच लोक मोटरसायकल चालवत असतील, 4 व्हीलर चालवत असतील. समोरून एखादा माणूस आला, तो तुम्हाला धक्का देऊन गेला, तुम्ही गाडी थांबवता, त्याच ह्यानी पुढे जाता, तुला कळत नाही का रे, तुला दिसत नव्हतं का रे, मग लगेच त्याच्या शर्टला धरा, नका रिॲक्शन देऊ. चुकून एखाद्या वेळेस झालं असेल, थांबा तुम्ही, त्याच्याकडे स्माइल द्या. त्याला टेम्परामेंट फार कंट्रोल्ड लागतं आणि करण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्याच्यामुळे होतं काय, म्हणून एक सुंदर फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, ऍक्शन प्लस रिस्पॉन्स इज इक्वल टू रिझल्ट. आता तुमचे फिजिक्सचे स्टुडंट आहात, तुमच्याकडे फॉर्म्युले फार भारी भारी आहेत माझ्यापेक्षा, परंतु हा फॉर्म्युला तुमच्या लाईफ मध्ये काम आले. ऍक्शन प्लस रिस्पॉन्स इज इक्वल टू रिझल्ट. बघा मी काय म्हणतो, ऍक्शन झाली, कृती झाली, एखादा ऍक्सिडेंट झाला. बऱ्याच वेळेला एखादा स्टुडंट आहे, ऍक्सिडेंट झाला आणि तुम्हाला एक उदाहरण देतो, एक सिच्युएशन सांगतो. ऍक्सिडेंट झालाय, काय फ्रॅक्चर झालं आणि हॉस्पिटलमध्ये तुम्ही काय कराल. आता आपल्याला इंटरॅक्ट करता येत नाही, तरी पण मीच सांगतो की काय लोक म्हणतील, अरे यार माझे 3 महिने वाया गेले, है ना. काय लोक म्हणतील, अरे मला हे काम करायचं होतं, आता माझं असं. म्हणजे हे कंटिन्युअसली आपण त्या प्रॉब्लेमवर आणि त्या घडणाऱ्या सिच्युएशनवर बोलत राहतो आणि स्वतःचा वेळ खराब करतो. काय लोक म्हणतील, अरे वा व्हेरी गुड, मला आता 2 महिने मिळाले, चलो हम अच्छा सा बुक रीडिंग करेंगे, है ना, चलो हम अच्छा स्टडी करेंगे, चला आता मला स्वतःला शांत वेळ देता आला, है ना. म्हणून ऍक्शन प्लस रिस्पॉन्स इज इक्वल टू रिझल्ट, है ना. जसं म्हटलं मी, गाडीला क्रॅक झाला, कोणीतरी धडक दिली, कोणीतरी अगदी थोडक्यात झाले, पण मी त्याची धराधरी केली, भांडलो, मारामारी केली, त्याचा रिझल्ट तुम्हाला माहिती काय होणार आहे. पण तेच जर तुम्ही त्याला म्हटलं, अरे दादा थोडं बघून जा, सॉरी बरं का, किंवा माझ्याकडनं झालं तर सॉरी, नाहीतर आपण कसं अरेला का रे, है ना. कारण रक्त सळसळतंय, तरुण आहेत. म्हणून ऍक्शन इज नॉट अ प्रॉब्लेम, रिॲक्शन इज अ प्रॉब्लेम. म्हणून रिॲक्ट न करता रिस्पॉन्स करायला शिका, ऑटोमॅटिकली तुमचा रिझल्ट 100% ब्युटिफुल असल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. तर ड्रायव्हिंगचं तुम्हाला उदाहरण दिलं. बऱ्याच वेळेला IQ प्लस EQ तर महत्वाचं आहेच, नाही असं नाही, है ना. इंटेलिजन्स क्वोशंट तुम्हाला माहिती आहे, त्याच्याबद्दल आता खूप डिटेलिंग मध्ये जायला नको, पण IQ पेक्षा EQ वरती मेहनत घ्या, इमोशनल क्वोशंटला महत्व द्या.
उदाहरणार्थ बघा, तेंडुलकर खूप चांगला बॅट्समन होता, परंतु तो चांगला कॅप्टन नाही होऊ शकला, कारण त्याचा EQ नव्हता एवढा. उदाहरणार्थ धोनी घ्या. धोनीचा EQ कसा, म्हणजे मॅच हरली काय तरी टेम्परामेंट कूल, मॅच जिंकली तरी टेम्परामेंट कूल, कारण तो EQ वरती मास्टरी होती त्यांची. म्हणून अशी उदाहरणं आहेत जगामध्ये, आपल्या समाजामध्ये, की EQ मास्टर झालं तर जगात किंवा समाजात किंवा आपल्या लाईफमध्ये आपण नक्की सक्सेस होतो, यशस्वी होतो. त्याच्यासाठी EQ वरती मास्टरी कशी करायची, त्याच्यावरती काही बुक्स आहेत, खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती क्लासेस आहेत, त्याच्यावरती वर्कशॉप्स आहेत. तुम्ही ते लिटरेचर, कारण कसं असतं ना, आपण कॉलेज दशेमध्ये आपल्याला आपला स्टडी मटेरियल सोडून दुसरं काय आहे का ह्या जगामध्ये माहिती नसते बऱ्याच वेळा. तर मी काय सांगत होतो, EQ वरती जास्त फोकस करा. आणि जी थेरपी मी तुम्हाला सांगितलं स्ट्रेस रिमूव्ह करण्यासाठीचा, आता प्रॅक्टिकली एक मी तुम्हाला बोललो होतो, इमोशनल फ्रीडम टेक्निक हा तर फार सुंदर भाग आहे. त्याच्यावरती त्याचं वर्कशॉप्स पण असतं, पर्सनल काउन्सिलिंग तुम्हाला मिळेल. कधीही तुम्हाला कधी वाटलं सरांकडून माझं कॉन्टॅक्ट घ्या. तुम्हाला जेव्हा शक्य असेल की खरंच बाबा फिजिकली मेंटली बऱ्याच गोष्टीमध्ये डिस्टर्ब झालेलं आहे, अशा वेळेला नक्की आपण मी मदत करेन तुम्हाला. मी पर्सनली तुम्ही कधी मला भेटू शकता. दिवसभराचे आपले वर्कशॉप्स असतात, परंतु हा इमोशनल फ्रीडम टेक्निक हा समजून घ्या, फार चांगला विषय आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं खरोखर जो प्रॉब्लेम सतावतो तुम्हाला लक्षात येतही, आता मी सांगितल्याप्रमाणे की अवेअरनेस प्रोग्राम केल्यानंतर मला हे लक्षात आले, तर लगेच त्याला सोल्युशन आहे. आणि लवकर, मी जसं मगाशी म्हणलो, कुठल्याही गोष्टीला तर आपण इमिडिएट सुरुवात करू तर त्यावेळेला त्याचे रिझल्ट चांगले आहेत. छोट्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करा. बॅलन्स लाईफ जगायचा प्रयत्न करा. बॅलन्स लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की मी जसं बोललो, म्हणजे माझ्या रिलेशनशिपमध्ये, म्हणजे माझा फॅमिली बॅलन्स, माझा जॉबचा बॅलन्स आहे ना, माझ्या रोजच्या कॉलेज जीवनामधला माझ्या रोजच्या स्टडीचा बॅलन्स. जसं सरांनी सांगून दिलेलं, कुठलेही प्राध्यापक विद्यार्थ्याचं यश चिंतत असतात. लक्षात ठेवा, प्रत्येक प्राध्यापकाची कॉलर टाईट कधी होते माहितीये, जर त्यांनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी जशाना तशा ऍक्सेप्ट केल्या, आत्मसात केल्या आणि तो परफॉर्मन्स दाखवला, तर ते प्राध्यापकासाठी, तुमच्या गुरूंसाठी ही कधी पण अभिमानाची गोष्ट असते. म्हणून त्याच्यामध्ये बॅलन्स करायचा प्रयत्न करा आणि स्वतःला कंट्रोल ठेवा. बऱ्याच वेळेला कंट्रोलिंग मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आपण जसं मी मगाशी म्हटलं की रिॲक्ट करत राहिलो तर आपला कंट्रोल जातो, आणि आपला कंट्रोल गेला तर आपल्या रिझल्ट मध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणून फिजिकली, मेंटली आणि आपल्या वागणुकीमध्ये जर आपण हा बॅलन्स ठेवला, जर आपण कंट्रोल ठेवला, तर आपले रिझल्ट नक्कीच चांगले आहेत. त्यामुळं रिलीफ आपल्याला जर स्ट्रेस पासून पाहिजे असेल, रिलीफ आपल्याला जर आपल्या असणाऱ्या समस्येपासून पाहिजे असेल, तर ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. अवेअरनेस ठेवा, लाईफ बॅलन्स ठेवा, कंट्रोल राहा, रिलेशनशिपवर मेहनत घ्या, फिजिकली चांगलं राहण्यासाठी प्रयत्न करा, योगा करा. आपण जसं म्हटलं होतं की काही थेरपीज आहेत, बऱ्याच ठिकाणी लाफिंगचे क्लासेस असतात, माहिती आहे, सकाळी जातात. एक क्लब तयार असतो, तुमच्यापैकी तुमच्या गावात आहे का नाही मला माहित नाही, पण खूप ठिकाणी सकाळचा एक लाफिंग क्लब असतो. आणि तिथे होतं कसं गंमत नाही, अनेक लोक तिथं जातात, वेगवेगळ्या प्रकारचं हास्य करतात आणि हसतात भरपूर. लोकांना जर मी म्हटलं की बाबा तुम्ही हसायला पाहिजे, आम्ही प्रॅक्टिस मध्ये गंमत करतो बऱ्याच वेळा, तुम्ही हसायला पाहिजे, मग आम्हाला सिनियर लोक म्हणतात, हा मी सकाळी एकदा हसलं तर दिवस हसायचं. लाफिंग टेक फार महत्वाचे आहे. की एक मेंटल हॉस्पिटल एक 20-25 बेड्यांचा ग्रुप होता, ज्याचं ट्रेनिंग आणि त्यांची ट्रीटमेंट संपलेलं असतं. आणि मग आता असं वेळ येते की चला आता ह्यांना आपण एक मस्तपैकी एरोप्लेन सफारी करून आणूया, कारण ह्यांना आता घरी सोडणार आहोत. तर मग 20-25 बेड्यांना एका प्लेन मध्ये टाकतात आणि वरती मस्त सफारी चाललेली असते. पण शेवटी ते
वेड्याचाच भाग असतो. त्याच्यामुळे एक वेडा एका खिडकीतून बघतो, त्यानंतर अरे बघ 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 काहीतरी दिसतंय. मग लगेच ते 25 वेडे त्या खिडकीकडे येतात आणि त्यांना अरे वा, मग दुसरा म्हणतो अरे बघ इकडे काहीतरी दिसतंय, मग इकडून 25 लोक तिकडे जातात. आता हे असं करत असताना त्या पायलटचा मात्र प्रॉब्लेम होतो की प्लेन एकदा इकडं होतं एकदा इकडं होतं, मग त्यांना ते कंट्रोल करता करता नाकीनऊ येतं. मग तो पायलट बाहेर मागे येतो आणि म्हणतो अरे त्यातले त्या 25 पैकी एक शहाणा वेडा असतो, त्याला बोलवतो आणि त्याला तो थोडा शहाणा असतो, त्याला म्हणतो अरे तू सांग काहीतरी. आणि मग ठीक आहे म्हणतात. मग ते पायलट त्यांचं चालू असतं आणि रायडिंग चालू असतं. मग नंतर थोड्या वेळ एकदम शांत होतं आणि मग हा जो शहाणा वेडा असतो तो त्यांच्या दरवाज्यात येऊन डोकावतो. ते म्हणतात अरे एवढा वेळ शांतता कशी काय? तो म्हणतो काही नाही. मी त्यांना म्हणलं अरे मुलांनो, तुम्हाला खेळायचंच आहे ना, गार्डनमध्ये खेळा म्हणून मी दरवाजा उघडला म्हणतो. म्हणजे हा झाला जोक. तुमच्या लक्षात आलं की प्लेन मधला दरवाजा त्यांनी उघडला, आता मुलं गार्डन मध्ये गेले, असं तो असा निरोप देत असतो. म्हणजे अशा प्रकारचे जोक्स जेव्हा होतात तेव्हा खळखळून हसायला पाहिजे. आपल्या लाईफ मध्ये अनेक जोक होत असतात. हसण्याचे मार्ग शोधा, हसण्याचे पॉइंट शोधा, हसण्याचे मुवमेंट शोधा आणि जेवढं शक्य केलं. तुम्ही लहान मुलाला ऑब्झर्व करा. लहान मूल कारणाशिवाय हजारो वेळा हसत असतं. आपण त्याला वेडा आहे का म्हणतो, पण नाही. कारण जसं जसं आपण मोठं होतो तसं हसी आपली कमी होते, लॉफिंग कमी होतं आणि मधून स्ट्रेस वाढायला चालू होतो. कारण इकडं लॉफिंग आहे, इकडं हास्य आहे आणि इकडं स्ट्रेस आहे. ह्या गोष्टीचा बॅलन्स करायला चालू करा, स्ट्रेस ऑटोमॅटिक कमी होईल, है ना. काही योगामध्ये ब्रिदिंगची प्रॅक्टिस करा, ऑटोमॅटिक स्ट्रेस कमी व्हायला चालू होईल. कारण ब्रिदिंग आता हा व्यायामाचा प्रकार आहे, योगाचा प्रकार आहे, योग प्राणायामचा प्रकार आहे. पण ब्रिदिंगमुळे पण बऱ्याचशा गोष्टी नॉर्मल होतात. हळूहळू तो स्ट्रेस कमी व्हायला लागतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की सगळ्यात महत्त्व तुम्ही व्हिज्युअलाइज करा. जे सक्सेस तुम्हाला इन फ्युचर पाहिजे आहे. व्हिज्युअलायझेशन पण पार्ट फार मोठा आहे. माझ्याकडे एक बुक आहे, मी तुम्हाला नंतर रिकमेंड करतो की व्हिज्युअलायझेशन हा पार्ट फार सुंदर आहे. जर का तुमचं करिक्युलमचं इयर सुरू होतंय, समजा फायनल इयर ऑफ फिजिक्स तुमचं जे TY असेल, SY असेल, कुठलं पण फायनल एक्झाम असेल, त्या एक्झामचं व्हिज्युअलायझेशन तुमच्या कॉलेजच्या सुरुवातीलाच करा. कॉलेजचे जे अर्ली डेज असतात, त्या करिक्युलमचे अर्ली डेज असतात, तिथं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. एक छोटंसं व्हिज्युअलायझेशन टेक्निक असतं. डोळे बंद करायचे, व्हिज्युअलाइज करायचं की माझा तो रिझल्टचा दिवस कसा असेल, की मला त्या विषयात मार्क्स कसे असतील, माझा परफॉर्मन्स त्यावेळेचा कसा असेल, माझे विद्यार्थी माझे मित्र काय करत असतील, आम्ही कसं कुठल्या एखाद्या हॉटेलवर कसे जमलो असो, आम्ही एकमेकांचे गप्पा, एकमेकांचा आवाज, त्याला 5 सेन्सेस म्हणतो. NLP मध्ये, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम मध्ये 5 सेन्सेसला फार महत्त्व दिलं जातं. तो एक सायंटिफिक प्रोग्राम आहे, फार सुंदर प्रोग्राम आहे. तो आपल्या लाईफमध्ये फार फायदेशीर ठरतो. कधीतरी आपण त्याच्याविषयी नंतर बघूया. पण त्याचं एक व्हिज्युअलायझेशन केलं की आपला येणारा काळ, जसं तुम्ही 7 हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल ऐकलं असेल कधी. पुस्तकाचं नाव स्टीफन कोव्हीने लिहिलेलं फार सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सांगितलं एक सुंदर वाक्य आहे, बिगिन विथ द एंड इन माइंड. समजा तुम्हाला सांगलीवरून उद्या पुण्यात जायचंय आणि फोन येतोय. समजा मला पुण्याला जायचंय आणि मग मी सकाळीच किंवा रात्री झोपतानाच एक असं व्हिज्युअलायझेशन केलं की मला पुण्याला जायचंय, पुण्यातल्या अमक्या स्वारगेटला किंवा भोसरीला किंवा कुठल्या तरी शिवाजीनगरला माझं काम आहे. ऑफिसमध्ये गेलो, ते माझं काम झालं, ते फायलिंग केलं, मी माझी बस पकडली आणि मी माझ्या घरी आलो. दिस इज कॉल्ड बिगिन विथ द एंड इन माइंड. तसं तुमच्या एक्झाम बद्दल पण करा, बघा गंमत. कारण हे शास्त्र फार पुढे गेलंय. माइंड पॉवर फार सुंदर आहे. कारण एनर्जी सायकोलॉजी फार जबरदस्त आहे. तुम्हाला माहिती आहे E = mc². व्हॉट इज mc²? हे सगळं तुम्हाला माहिती आहे. जसं आता त्याच्याविषयी मी डिटेल बोलणार नाही, पण एनर्जी फॅक्टर फार सुंदर आहे. एनर्जी इज एव्हरीवेअर, है ना. मग जी एनर्जी माझ्या आतमध्ये आहे तीच माझ्या बाहेर एनर्जी आहे का, याचा बॅलन्स मला कसा राखता येईल, याच्यासाठी थोडीशी मेहनत घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारच्या गोष्टीनं व्हिज्युअलाइज केलं तर आपला येणारा काळ सुकर होतो, गोल्स आपले अचीव होतात आणि जे गोल आपल्याला अवघड वाटतात, जे आपल्याला स्ट्रेसफुल वाटतात, त्याच्यापासून रिमूव्ह होण्यासाठी व्हिज्युअलायझेशन इज द बेस्ट टेक्निक. तो आपण प्रॅक्टिकली करून पण घेतो, परंतु कधीतरी आपण त्याच्याविषयी नंतर बोलूया.
आता प्रत्येकाला चॉईस असतात, बट बी अवेअर अबाउट युअर चॉईसेस, है ना. कुठला पण येस और नो चा चॉईस हा तुमचा असतो. म्हणून चॉईस इज युअर्स ज्याला म्हणतो आपण. करायचं की नाही करायचं. एखाद्या मित्राने ऑफर केली की चल रे आपण पिक्चरला जाऊ, जायचंय का नाही जायचंय, चॉईस इज युअर्स, है ना. आपण म्हणतो नाही, त्याने मला फार आग्रह केला. हो, आग्रह केला, पण चॉईस वॉज युअर्स, है ना. तशा बऱ्याच गोष्टी वेळेत जर आपण नो म्हणायला शिकलो मित्रांनो, तर अनेक मोठमोठी संकट टळतात. म्हणून वेळीच जर काही गोष्टीला नो आपण म्हणायला शिकलो, तर कदाचित असणारे समोरचे मोठा स्ट्रेस माझ्या लाईफमध्ये उद्भवणार आहे, तो कदाचित कळू शकतो. आपण म्हणतो ना की सुरुवातीलाच आपण जर अवेअर राहिलो, तर कदाचित आपल्या आयुष्यातली असणारी जे खराब होणारी वेळ आहे, खराब होणारी वर्ष आहेत, ते नक्कीच आपण सेव्ह करू शकतो. म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट काहीही वेगळं नाही, फक्त ह्या 3 गोष्टीवर लक्ष ठेवा. फिजिकल, केमिकल, मेंटल, इमोशनल, आणि तो जो बॅलन्स आहे, तो जो कंट्रोल आहे, तो जो अवेअरनेस आहे, ह्याच्यावरती जर आपण थोडं हळूहळू वारपणे प्रयत्न केला, तर आपल्यामध्ये तुम्ही आम्ही स्ट्रेस फ्री आयुष्य जगल्याशिवाय राहणार नाहीये. मला वाटतं स्ट्रेसच्या बद्दल एवढं सफिशियंट आहे. मला एक छोटंसं मेडिटेशन करून घ्यायचं होतं. मी एक जस्ट ट्राय करतो, माझ्या याच्यामध्ये होतंय का. 1.5 सेकंद फक्त. हां, चालेल. बहुतेक होत नाहीये. स्ट्रेस मॅनेजमेंटचा ऑडिओ आहे का? हा, तो ऑडिओ मी मेडिटेशन केलेलं होतं, तो बहुतेक डाउनलोड झाला नाही याच्यामध्ये. ते मेडिटेशन होतं माझं, म्हणजे थोडंसं चांगलं बॅकग्राऊंड म्युझिक आणि तयार करून केलं होतं मी. आपण मुलांकडून एक 10 मिनिटाचं करून घेतलं असतं. तो एक छान केलेलं होतं, पण ते काय ह्याच्यात, कारण मी ट्रायल पण केलं होतं. अजून एकदा ट्राय करतो शेअर करण्याचं, बघूया. नाही होत, प्ले करा साहेब. हे सपोर्ट करत नाहीये. नाही, ते प्लेच होत नाहीये. अच्छा, सपोर्ट करत नाही. सपोर्ट काय झालं तेच कळेल. ठीक आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाठवून दिला ऑडिओ, तर आपण आपल्या ग्रुपमध्ये त्याला शेअर करूया. हां, नंतर चालेल. तसंच करत. माझ्याकडचे ऑडिओ मी बघतो परत डाउनलोड करून. मला वाटतं मी इथं थांबतो, कारण एक छानसं मेडिटेशन होतं. आता मी असं करून घेतलं असतं, पण तो इफेक्ट येणार नाहीये. त्याच्यामुळं आपण नंतर तुम्हाला मी पाठवतो. तो एक 10 मिनिटं सगळ्यांनी बसून शांतपणे ते करून घ्या. त्याला त्याच्यात कमांड्स दिलेले आहेत. त्या पद्धतीनं तुम्ही ते घरी करू शकता. डे टू डे, अगदी डेली केलं तरी चांगली गोष्ट आहे. सगळ्यांसाठी चांगलं आहे ते. मला वाटतं विथ दिस आय एम डन. थँक्यू दसाडे सर.
थँक्यू ठोंबरे सर ना, ठोंबरे सर, अजून कालचे सगळे सर, तुमचे सर्व स्टाफ, प्राचार्य, त्यांचे सहकारी, तुमचं हे कुठलं IQ काय IQSC व तुमच्या स्टाफचं आणि तुमच्या सर्व ऑर्गनायझेशन सर्व कमिटीचं मी मनापासून आभार मानतो. आणि मला इथं जिल्ह्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचं तुमच्या यांनी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आभारी आहे. यानंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ फुले सर यांनी आपल्याला यांचं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. गुड आफ्टरनून. ICSC and स्टुडंट वेलफेअर कमिटी अंतर्गत आज आपल्या विद्यालयामध्ये स्पेस मॅनेजमेंट सर मास्क काढा. अशा कार्यक्रमाचे प्रमुख डॉक्टर सतीश पत्रे साहेब यांनी अतिशय मोलाचे या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे. त्याचबरोबर या समितीचे चेअरमन आहेत, चेअरमन आहेत प्राध्यापक कैलास सगळे सर, त्यांचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर ठोंबरे सर, प्राध्यापक डॉक्टर DR चंद्रे सर, IQSC कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर कसाळे सर आणि सर्व सहकारी बंधू भगिनी. त्याचबरोबर फुले सर मास्क काढा. फुले सर मास्क थोडंसं काढा. यामध्ये समावेश झालेले सर्व माझ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा कार्यक्रम आजचा खूप मोलाचा आहे. कारण असं आहे की त्यामध्ये विद्यापीठांतर्गत या ठिकाणी परीक्षा होणार आहेत आणि मग या परीक्षा होणार असल्यामुळं खरं तर विद्यार्थी खूप तणावामध्ये आहे आणि हा तणाव कमी करण्यासाठीचा हा खरा डोकं केला आहे किंवा आजचा कार्यक्रम नियोजन केलेला आहे. खरं तर डॉक्टर साहेबांनी अतिशय खूप डिटेल्स तणाव म्हणजे काय, तणावाची कारणं कोणती आहेत, त्याचबरोबर तणावामुळे शारीरिक, मानसिक, भावनिक जे परिणाम आहेत त्या परिणामाबद्दलची माहिती साहेबांनी अतिशय डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. खरं तर जीवन हे सुंदर आहे आणि सुंदर जगा अशा प्रकारच्या या ठिकाणी त्यांनी संदेश दिलेला आहे. खरं तर विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहिलं पाहिजे आणि जे काही घ्यायचं आहे ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग ते करण्यासाठी तणावमुक्त राहणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीचं या ठिकाणी तणाव न घेता शिक्षण घेणं गरजेचं आहे. साहेबांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये तणावाची कारणं कोणती आहेत, तर मानवाची बदललेली जीवनशैली आहे, त्याचबरोबर आर्थिक विवंचना, अमर्यादित अपेक्षा, आकांक्षा, त्याचबरोबर नाही झालं तर मग मानसिक अस्वस्थता, अनास्था, निराशा, बेकार यासारखे गोष्टी ठिकाणी निर्माण होत असतात. साहेबांनी सांगितलं की सगळ्याच गोष्टी काही नाही आणि जर अशा जर मनासारखे नाही ही आजची जी महाविद्यालय आणि जर पॉझिटिव्ह विचार केला तर निश्चितच आपण जे काम आहे हे चांगल्या प्रकारे होईल. अशा प्रकारचे डिटेल्स या ठिकाणी साहेबांनी सांगितलेले आहेत. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं अभिनंदनपूर्वक ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी माझं जे अध्यक्ष भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे आभार सर. सगळे
आभारी धन्यवाद सर. आज या ठिकाणी IQAC आणि स्टुडंट्स वेलफेअर कमिटी स्ट्रेस मॅनेजमेंट अँड स्ट्रेस रिमूव्हल यावर यांच्या वतीने स्ट्रेस मॅनेजमेंट अँड स्ट्रेस रिमूव्हल यावर ऑनलाईन वर्कशॉप घेण्यात आला आणि यासाठी आज आपल्याला अतिशय भरमोल आणि सुंदर असे विचार स्ट्रेस रिमूव्ह करण्याबद्दल तुम्ही मांडले ते डॉक्टर सतीश बंडूचे गौंड यांचे मी कमिटीच्या वतीनं आणि महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. अतिशय सुंदर असं व्याख्यान त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. अतिशय बहुमोल विचार त्यांनी या ठिकाणी मांडले आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रघुनाथ फुले सर या ठिकाणी आले. त्यांनीही आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यानंतर IQACचे चेअरमन डॉक्टर शंकर साडे सर यांचं अतिशय बहुमोल असं सहकार्य हे माझं ऑनलाईन वर्कशॉप घेण्यासाठी लाभलं. त्यांचंही मी आमच्या स्टुडंट्स वेलफेअर कमिटीच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. त्याचप्रकारे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक शिंदे यांनी केलं. त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला जे प्राध्यापक मित्र आणि आमचे सर्व विद्यार्थी उपस्थित राहिले आणि या ऑनलाईन वर्कशॉपचा आनंद त्यांनी घेतला याबद्दल सर्व प्राध्यापक आणि या विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि हा आजचा आपला ऑनलाईन वर्कशॉपचा